नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मंडळी, माझ्या पाठीमागे बॅकग्राऊंडला बघू शकता खोल समुद्र आहे. त्या समुद्रातला ताजा ताजा मावरा तुम्हाला जाऊला मासेमारीसाठी चाललो आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर चला, थोडा लेट झाला आहे. आता इंट्रो आताच केला कारण होडी पण आले, पाठी वगैरे वाहून झाली मस्तपैकी आणि इंट्रोला सुरुवात केला. थोडा दम देखील लागलेला आहे, पाठी दिसतंय. आता होडी आता निघल, लोयला भरू आणि मस्तपैकी जाऊ आपण खोल समुद्रात. या साईडला दिसतं समुद्र, अथांग महासागर, आणि या साईडला आपण लोयले लावणार आहोत. हे बघा, या साईडला होड्या दिसत आहे. रात्री गेलेले ते आता जाऊला घेऊन आलेत. 4 टोपली होती आपल्याला, 4 पाटकी. त्याच्यानंतर आपण आता पुन्हा चाललो आहे मासे खोल समुद्रात मासेमारी, जाऊला मासेमारी करण्यासाठी. तर लोयलेला नेतोय. काय मेहनत असतात या कोली राजाची, काय संघर्ष करायला लागतो ईदवर पोटासाठी, तो या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. थोडा लेट झाला आहे, लेट पण थेट आपला डायलॉग फेमस. तर चला, लोयल्या वगैरे चढवण्याचे काम तिथे सुरू झालं आहे. आता नाश्ता पाणी करू, कारण नाश्ता करायला पण टाईम नसतो. एवढा एक्सायटिंग असतो ना खरोखरच. चला, काहीतरी नवीन अनुभव तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. पूर्ण खाली आहे ते एकदम. हे बघा, ती खाली एकदम अशी साफ केली जातात. 7 आता यायला टाईम आहे, त्याच्या अगोदर सर्व ती साफ करून ठेवली जातात. त्यातला जो कचरा वगैरे असतो तो काढला जातो. त्याच्यानंतर या प्लॅटफॉर्मवर जवला वालत घातला जातो. एकदम मस्त आहे कोलिम ना, एक नंबर दिशेलीचे कोलिम. आणि पक्षी ते किती, हा खाडींचं आहे, हा खाडींचं कोलिम बघ, एकदम मस्त मोठी पाते आहे. कोणला पाहिजे तो ऑर्डर्स करा, डायरेक्ट नंबर देणार आहे. या साईडला कोलिम वालत घालण्याची प्रोसेस सुरू आहे. हे बघा कशा प्रकारे कोलिम वालत घातला जातो. अशा प्रकारे टोपलीतला भरला जातं आणि तो वालत घातला जातो. यामागे आपल्या माता भगिनींची देखील खूप मेहनत असते, ते आम्ही व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. भरपूर दिवसांनी नाही तर भरपूर महिन्यांनी कोलिम आला आहे. आता हा हे बघा वालत घालण्याची प्रोसेस, हा सुकाला जवळजवळ 3-4 तास लागतील. चला, आणि या साईडला आपली पण होडी आली. हे बघा, शैलेश, अण्णा आणि आणखी कोणतरी आहे. ते जाऊला बघा पाटके असतात, ते असे उतरली जातात. चला, आपण पण त्याने आता मेहनत थोडी मदत करूया. चला, आता वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत. या साईडला दिसतात आपले काही कोली बांधव दिसतात. हे बघा, टेन्याच्या साह्याने पाटके कसे वाली जातात. हे बघा, पूर्ण एक लाकूड असतात, त्याच्या साह्याने 2 साईडला 2 असे माणसं राहतात आणि पाटके वाली जातात. खूप मेहनतीचं काम आहे. हे किती आहे? 5 ते 10 पाटके आहे. भरपूर दिवसांनी जाऊ लागलो आहे. या साईडला आपली होडी दिसते. आता आपण पण पाटके व्हायला जाऊया. चला, थोडीफार मेहनत पण दाखवणार आणि मदत पण करणार आहोत त्यांना. बाकी आता हळूहळू सगळ्या होड्या येतील. फक्त 3 ते 4 पाटके येतील. कधी असतं ते कधी नसतं. चला, पाटके वाहूया, मदत करूया. पाटके नेण्याची टेक्निक आता पाटके व्हायला सुरुवात केलेली आहे. आणि फक्त आपल्याला 4 पाटके येते. आणि त्यातला बघा, जी कालवण्यासाठी मच्छी असते ते पण असे काढले जातात. पापलेट दिसत आहे, मांदेल दिसत. चला,
डायरेक्ट सकाळ सकाळी आंघोळ वगैरे नाही केले, डायरेक्ट आलो पाटके व्हायला बनी. जोग झाला 7 पण 4 पाटके. आणि हे बघा छोट्या छोट्या बाटल्या पण पाण्याच्या 4च घेतल्यात. मोठी बाटले नाही तर पाणी आपण पाजूया. चला पुण्य. पाटके नेण्याची टेक्निक एकदम गाडीच केली डायरेक्ट 1 पाटक्यासाठी. चला. आणि फक्त 4 टोपले होते. आणि अवतार बघा एकदम उन्हातला एकदम चेहरा कालवट आहे. खूप मेहनत असते, स्ट्रगल असते, दाखवण्याचा प्रयत्न केला. फक्त 4 टोपले होते ते वाहून झालेले आहे आपल्याला. आता जे लोयल्या असतात ते आपण लोयल्यानं 7 आहे तर आपण लोयल्या आणायला जाणार आहोत, ते पण यामध्ये दाखवणार. आणि लोयल्या आणल्यानंतर आपण जाणार आहोत बाहेर, लोयल्यानं जाणार आहोत. तर पागोल वगैरे कसा उचलतात ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. चला. आपल्या या कोली राजाची काय मेहनत असते हे तुम्हाला कन्फर्म या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. चला. एकदम भर उन्हात मेहनत करायला लागते. तर 1 लाईक आपल्या या कोली राजासाठी झालीच पाहिजे. बघा जे लोयल्या आहेत आपल्या, आता लोयल्या आपण घेऊन जाणार आहोत. चला. तर फायनली आपण आता 70 किलोचे 3 लोयल्या आणलेले आहेत, खांद्यावर आणले आहेत. आता हे चुलीला आपण होडीतला भरू आणि डायरेक्ट डोलीला जाऊ लोयल्याना. समोर दिसत आहे होडी आपली. चला. या साईडला आपली होडी दिसते. हे बघा लोयल्या चढवण्याचे काम सुरू आहे. चला आता फटाफट जाऊ होडीतला आणि तुम्हाला पुढची जर्नी दाखवणारच आहे. चला. कोलीम जाऊला कसा डोलीने पकडतात तो. चला. लोयल्या वगैरे चढून झालेल्या आहेत. फायनली पोचलो आता होडीतला आपण. समोर दिसत कोरलायचा किल्ला आहे बघा, सुंदर व्ह्यू दिसतंय. आता फटाफट होडीतला बसू आणि जाऊ खोल समुद्रात मासेमारीसाठी. जाऊला मासेमारीसाठी. चला. आता चालू झाले मस्तपैकी चाललोय बघा खोल समुद्रात. एक नंबर. जबरदस्त वाटले. आणि जे आपले थर्माकोलचे जे घटकं असतात ते आपण इथे सोडायचे असतात. म्हणजे ते आपण परत येताना अशी जी घटके बघा घटकं असतात ते आपण इथे असे नांगरावर खटा वगैरे टाकतो आणि इथे सोडतो. मग येताना परत ती आपण पाटके वाहण्यासाठी असे ढाल म्हणतात, हे ढाल आहेत. हे पोलमाने भरले की ते आपण वाहण्याचं काम करतो. वेगवेगळे व्हिडिओ मार्फत बघितलं. तर चला. समोर दिसतो कोरल्याचा किल्ला. दत्त महाराज की जय, शनिदेव महाराज की जय. सर्व देवांना नामस्मरण करून आता चाललो आपण बारण डोलीला. चला. एक नंबर. आणि या साईडला जेटीचा देखील प्रकल्प चालू आहे. कोरलाई विलेज दिसतोय तुम्हाला संपूर्ण. चला. आणि आपल्यासोबत आहे अण्णा आहे, शैलेश आहे आणि दैवत भाऊ आहेत आणि मी आहे. चला. एक नंबर. आणि मंडळी आता आपण बसलोय एकदम नालीतलं बसलोय. आणि जसं जसं आपण बाहेर जाऊ तसं तो वारा पण जास्त येईल आणि लाटा पण खवळलेल्या असतात. आता नसतात तर लाटा खवळलेल्या भेटतील आपल्याला. हे बघा पाठीमागे दिसतं तर नसत. समोर आहे तो कोरलायचा किल्ला बॅक साईडला. चला. आणि ज्या लोयल्या आपण टाकणार आहोत त्यातला ते पाका वगैरे असे रस्या वगैरे बांधण्याचं काम सुरू आहे. ते टोटल सर्व मी तुम्हाला या जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हे बघा थोडी हलतंय आणि व्हिडिओ पण हलतंय. चला. जेवढं हाय शक्य तेवढं घेऊ, कारण भरपूर वर्षांनी चाललोय बारण डोलीला. समोर दिसतोय तो कोरलायचा अमेझिंग असा किल्ला. हे बघा एक नंबर वाटतं, एक नंबर. आणि समोर आहे तो नसत. मागे व्हिडिओला बघितला असाल तुम्ही, वेतालदेव महाराजांचं दर्शन तुम्हाला घडलेला. चला. हे बघा जे आपले कोली बांधव असतात त्यांची मेहनत काय असते ते या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला दिसणारच आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, इन्फॉर्मेशन व्हिडिओ दिसणार आहे तुम्हाला. चला. आई माऊलीचा उदो म्हणून व्हिडिओला सुरुवात कर. मंडळी समोर दिसताय नसत दिसतो, नसत बोलतो आम्ही त्याला. आणि वेतालदेव महाराजांचे दर्शन मागील व्हिडिओला पण तुम्ही घेतले असणार, फिशिंग रॉडला गेलो तेव्हा. आणि आता हिल चालू आहे आणि वट लागायच्या अगोदर आपल्याला डोली खेचायच्या असतात. खूप संघर्ष असतो. समोर दिसतो तो कोरलायचा किल्ला. चला. हळूहळू यांचं पण काम ला सुरुवात झाली आहे. जे लोयले आपण आणलेल्या ते बांधण्याचं काम सुरू आहे. गावातल्या इतर होड्या देखील बॅक साईडला दिसत असतील. चाललेत कोलमाला लोयल्याना बोलतो. हे बघा यांची सर्वांची धडपड सुरू झालेली आहे. चला. आता थेट आपण बाहेर भेटू. एकदम बाहेर म्हणजे जवळजवळ आपल्याला थोडा लांब जायला लागेल, गावापासून थोडा लांब. चला. या आता नसत क्रॉस करू आपण. वेतालदेव महाराज की जय. आणि मंडळी सांगायचं झालं जशी होडी हलल
तसं आपल्या पोटातला पण सगळं हलत असतंय आणि त्यामुळे आपल्या नेहमी आपण जात नाही, त्यामुळे आपल्याला उलटी पण जो नवीन माणूस जातो त्याला अशा उलटीसारखं वाटतंय. चला समोर दिसतंय ते बघा नसर एकलदेव महाराज की. बॅक साईडला बघा किल्लारीचा पण गेलेलो, फिश रॉडिंगला गेलेलो. या साईडलाच आपण होतो. मस्तपैकी दादाला ताम वगैरे भेटेल या साईडला. चला ते लोयल्या दिसतात आणि एक लोयली जवळजवळ 70 किलोची लोयली आहे. अशा 3 लोयल्या आहेत 70 70 70. हे बघा आता आणि हे लोयली आपण आता पाण्यातला समुद्राला टाकणार आहोत थोड्या वेळाने. त्याच्या अगोदर त्याला ते पाका वगैरे रस्सी वगैरे असे ते बांधण्याचे काम सुरू आहे. ही कोलीराजाची आपल्या या कोलीराजाची काय मेहनत असते ते यामध्ये मी दाखवणार आहे. ईदभर पोटासाठी केलेला संघर्ष. चला शैलेश ब्रो दिसतोय. आणखी होडी दिसते आपली कोली बांधवांची. हे बघा या साईडला डोली लावल्यात. हे डोली वरण्याचं काम सुरू आहे यांचा. काय संघर्ष असतं ते बघा. भर उन्हातला मेहनत करायला लागतंय. डोली वरण्याचं काम सुरू आहे. हां 2 फोटो दाखवताना. चला तर फायनली आता आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहेत आणि समोर दिसतो तो कोरल्याचा किल्ला आणि समोर आपला विलेज आहे कोरले विलेज. आपल्या घर पण इकडनं जवळच दिसतं म्हणजे आपण जास्त लांब नाही, एक 2 वावच्या अंतरावरच आहोत. नसताच्या पुढे या साईडला. चला आता या साईडला आपल्या लोकेशनला खाली आपण पोहोचलेलो. इतर होड्या वगैरे गावातल्या या साईडला दिसतात. चला तर मंडळी सर्वात प्रथम जे आपण लोयले आणलेले आहेत ते टाकायचे आहे त्यामध्ये. त्यासाठी बघा काय धडपड आहे. सर्वप्रथम ते रस्सी वगैरे असते त्या लोयल्यांना असे व्यवस्थित बांधायला लागते. त्याच्यानंतर ते थर्माकोल बुच्च बोलतं त्याला, जेणेकरून तो आपल्या लोयल्या कुठे आहेत ते समजावे त्यासाठी तो बांधला जातो थर्माकोलचा बुच्चा. आता यांची लोयल्या टाकण्याची धडपड सुरू आहे. 70 किलोची एक लोयली आहे. हे बघा काय संघर्ष असतो भर उन्हात ते दाखवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमार्फत करणार आहे. चला आई माऊलीचा उदो उदो म्हणून आता लोयल्या टाकायला सुरुवात केलेल्या आहेत. हे बघा व्यवस्थित टाकायचं असतं जेणेकरून ते गुंतली नाही पाहिजे. हे बघा गेली एक लोयली. ती लोयली एक टाकल्यानंतर त्याला रस्सी अशी बांधलेली असते ती देखील पाण्यातला टाकायची असते आणि त्याच्यानंतर जो बुच्च असतो तो पाण्यातला असा फेकला जातो जेणेकरून त्या बुच्चाच्या साहाय्याने ओळखल्या जाते की हा आपलाच नेमा आहे. नेमा म्हणतो त्याला, नेमा असतं. बघा हा एक तेल टाकला जातो त्या बुच्चा आपण ओळखू शकतो की हा आपला नेमा आहे. चला एक लोयली टाकून झालेली आहे. त्याच्यानंतर एक लोयली टाकल्यानंतर बघा अशी दुसरी लोयली टाकली जाते. हे बघा जवळजवळ 70 किलोची लोयली आहे आणि बघा काय संघर्ष करायला लागते. लोयली अटकू पण शकतो. चला जर आपण चालवली तर आपल्या पायातला पण गुंतू शकते. त्यासाठी व्यवस्थितला असे ती लोयली करायला लागते. टाईम टेबलाचं पण महत्त्व आहे त्यामध्ये. हे बघा ही दुसरी लोयली आपण त्यामध्ये आता पाण्यामध्ये टाकणार आहोत. चला हे बघा आता व्यवस्थित अशी लोटायची असते जेणेकरून ते पायातला आपल्याला भरली नाही पाहिजे. बघा लोयली टाकलेली आहे पाण्यातला. चला दुसरी पण लोयली गेली आणि त्याला आता असे थर्माकोलचे बूथ सेम प्रोसेस आपण वापरायची आहे. तिसऱ्या पण लोयलीसाठी पण तशीच प्रोसेस वापरायची आहे. चला आणि या साईडला हे बघा असा पाण्यातला बुडावे म्हणून त्याला असा एक दगड घट्टा बोलतो त्याला तो बांधून टाकायला लागतं असं पाण्यातला. आणि ही प्रोसेस आहे ते लक्ष देऊन करायला लागते जेणेकरून त्यातला जो पाय वगैरे त्या रस्सीमध्ये अडकला नाही पाहिजे. जर पाय अडकला तर डायरेक्ट रस्सीसोबत पाण्यात डायरेक्ट. हे बघा तिसरी प्रोसेस पण आपण सेम अशीच वापरणार आहोत. चला ही रस्सी असते असं आटा मारून ठेवलेला आहे. जेव्हा तो बोलल की सोड तेव्हा ते सोडायचे असतात. जर नाही सोडला तर आपला पाय बी अटकला तर त्यातला आपण जाऊ शकतो. चला हे बघा आता शैलेश लोयली टाकून दाखवते कशी टाक. दैवत भाऊ पण आलेत रस्सी पकडण्यासाठी. चला
हां तिसरी पण आपण लोली टाकणार आहोत त्यामध्ये. चला तर मंडळी सर्वप्रथम तेर वगैरे खेचलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा ही आहे ती डोल आहे. हां आणि डोल खेचायला आता सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम जे मशीन असते बॅकग्राऊंडला माझा आवाज येत असेल ते एकदम एकदम हलू धीमेवर गतीवर ठेवायचं असतं आणि त्याच्यानंतर असे खेचायचं असतं. काय म्हणतोस? हां अचानक भयानक भेट. चला अचानक आलो डोलीला. काय संघर्ष असतो हे या व्हिडिओमध्ये बघाय. हे अशी पाण्यातला अशी डोल गेलेली आहे ती आता खेचायला जवळ अर्धा तास तर जाईल. चला तर मी पण थोड्या वेळाने जाणार त्यांना मदत करायला. तोपर्यंत आपण एक ट्रिप आता घेऊया त्यांना डोली खेचताना. आणि मशीनचा आवाज येतोय बघा. सायलेन्सरचा जास्त आवाज येतोय बॅकग्राऊंडला. तर मंडळी जशी होडी हलतंय तसा पण पोटातला सगळं हलतंय. सगळं उलटी जो नेहमी येत नाही त्याला असं उलटीसारखं होतंय. पण भरपूर दिवसांनी महिन्याने आलोय होडीवर त्यामुळे थोडा काउंटिंग उलटीसारखं वाटतंय. पाठी डोरी खेचण्याचं काम सुरू आहे बघू शकता. एक लाईक आपल्या या कोली राजासाठी झालीच पाहिजे. आणि डोलीतला पहिल्याच बाबा वाकटी आणि सर्गाचे दर्शन झाले. बघा यामागे मेहनत का असते ना तुम्ही बघू शकता. भर उन्हातला मेहनत करायला लागते. पहिलीचे बघा वाली वाकती एक नंबर जिवंत वाकती. बघा दात बघा दात कंचो ब्रश करतेस. आता ही डोली ओढायला तर 5-10 मिनटं तरी लागतील आणखी. चला हलवले वरू आणि जो हे बघा हलवले बघा त्यातला जे मावरा आहे ते त्याच्या खालच्या बाजूला जात आहे. म्हणजे सर्व तो खोल असतो त्या खोलातला जमा होते एक ठिकाणी. बघा अशी झटकायला लागते. म्हणजे हलवलं झटकत ते असे खालच्या दिशेने एक साईडला जमा होणार. चला भर उन्हात आपल्या कोली राजाची मेहनत बघू शकता तुम्ही. त्यातला जे छोटा मोठा मावरा असतं ते खाली चालला एकदम. जवळजवळ अर्धी डोल वरून झालेली आहे आणि अर्धी डोल बाकी आहे. बघा या साईडला कशी डोल खेचली जाते बघा. चिखल वगैरे सगळं असते तर असं हलवायला लागते जेणेकरून तो चिखलचा गाल असेल तो खाली पाण्यातला धुवून एकदम ताजा आपल्याला मावरा मस्तपैकी दिसणार आहे. हे बघा दैवत भाऊ दिसतात एकदम. काय मेहनत असते बघा. हे बघा पूर्ण एकदम असे वाकलेत आणि असे हे बघ डोल आई धवायला लागते त्यांनी. हां फायनली दैवत भाऊने हे बघा हे पकडलं झांजे. तर फायनली आपले आता डोल वगैरे वरून झालेले आहे. आता बघूया काय आपल्याला जवळ आलं आहे काय मावरा आला आहे ते. चला ते थोडी बांधून ठेवली. त्यातला जो चिखल असतंय तो पाण्याच्या याने चांगलं आपलं म्हणजे चिखल त्यातला आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपण तो बांधून ठेवला आहे. तो हलून चिखल निघणार वगैरे लागून झाले. आणि त्यातला जो चिखल जाण्यासाठी जो खोल असतंय त्या खोलातला जवला अडकलेला आहे. ज्यातला जो चिखल असतो तो पाण्याच्या याने साफ होईल एकदम क्लीन भेटेल आपल्याला जवला. त्यासाठी थोडं आपण असा पाण्यातच त्याला ठेवलेलं आहे. चला गावातल्या इतर होड्या देखील आलेल्या आहेत
जवला मासेमारीसाठी 10 ते 15 मिनटं थांबल्यानंतर हे बघा तो झपाट होता त्यातला चिखल गेलेला आहे आणि त्यातला जो एकदम कोणी मारलेला आहे. चल तो आता ओढून आपण दाखवणार आहोत. चला बघा वडाला सुरुवात केलेली आहे. त्यातला जो चिखल होता तो सगळा खाली गेला पाण्याच्या यामुळे आणि त्यातलं जे आता कोली मासे आहे त्याला आपण झपाट्या मारून या टोपली आहे हे डाळ आहे ते या डाळमध्ये टाकणार आहोत. चला अशा प्रकारचा एक झपाटा असतो आणि झपाटा थोडा करून असा एक झपाटा हे करून आपण हे बघा मके पण आहे त्यातला तर झपाटा असा टोपल्यातला टाकायचा असतो मग असे टोपले भरले जातात. चला जास्त साथ नाही कोणी हाय त्यातला आपण समाधान मानतो असतो. आपण एकदम जर तर उचलला तर ती फाटू शकते त्यामुळे आपण एक झपाटा असा मारला जातो. त्यामुळे एक झपाटा मारल्यानंतर तो अशी टोपली भरली जातात. या साईडला बघू शकता तुम्ही. ताजा फ्रेश कोली. चला असं सेम प्रोसेस आपण एक 10-5 मिनटं चालेल. फक्त 2 टोपली भरली फक्त जमतेम 2 टोपली. चला बघा एवढा संघर्ष करून 2 टोपले एवढा संघर्ष करून जवळजवळ फक्त 2च पाटकी भरली. चला मला पण थोडा गरगरायला लागलाय तर मस्त वारा पण सुटलाय. या साईडला आपण नुसतं घ्यावं. तर दुसरी डोल घेतली आणि दुसरी डोलीला पण सेम प्रोसेस करायचा आहे. त्यातला जो चिखल असतंय तो असा पाण्यातला धुतला जातो आणि झपाटे मारून जी सात असते जवला तो आतमध्ये घेतला जातो. बघा काय मेहनत आहे भरून आतला कोली राजाचे बघू शकता. मला पण थोडा आता गरगरायला लागलाय आणि अंतर बघा जास्त दूर न जवळच आहोत. समोर दिसतंय कोरल्याचा किल्ला. आपलं घर पण इथून समोरच दिसतंय. 1-2 तास झाले. 2 तासामध्ये बघा ती मेहनत झाली. बाकी होड्या चालल्यात आपल्या परतीच्या प्रवासाला घरी चाललेत. कारण आता वट पण लागेल. वट लागायच्या अगोदर ते खेचून घ्यायचे असते. वट लागला मग हालत बेकार. चल 3 टोपले भरलेत आपले. झेला असतो तो असं मारायला लागतंय त्यातला वॉल्यूम काढायला लागतं. तर मंडळी बघा त्या साईडला काम सुरू आहे. एवढा ऊन लागते ना एवढा ऊन ते जबरदस्त. अक्षरशः चादर घेतली मी चादर. एवढा ऊन लागते ना ते त्यातला जर आता तव्यामध्ये जर तेल टाकलं ना तर तेल गरम होईल आणि त्यातला मस्तपैकी पापलेट फ्राय पण होईल. एवढा ऊन लागते म्हणजे चुलीची गरजच नाही. आणि होडी हल्ल्यामुळे थोडा मला पण गरगरल्यासारखं झालं आहे कारण भरपूर दिवसांनी आलो आहे होडीवर. भरपूर महिन्यानंतर आलेलो आहे. तर आता याचा काय जवला भेटेल त्यातला पण समाधान मानणार आहोत. थोडा तर डोका गरगरल्यासारखा झाला आहे आणि उलटी पण करते. तर तुम्ही पण कोण नवीन येणार असाल तर तुमच्यावर आहे. मग जास्त सहन झालं तरच या नाही तर मग माझ्यासारखे हाल होतील. आता आपली छोडी आहे म्हणून मी आता चादर घेऊन बसलो सावलीमध्ये. चला कारण आता डोल वगैरे ओढून झालेले आहे. आता आपण चाललो आहे घरी. चला आलं आपण एकदम समुद्रकिनारी बंदरावर आलं. आता तर पुन्हा सुरुवात होते जी आपण मासे आणली ती वाण्याची.
त्यासाठी पण खूप मेहनत आहे. भरूनच ते टोपले आता खांद्यावर व्हायला लागते आणि मग तेच आपले माता भगिनी असतात ते सुकवतात खाल्यावर. ते कसे सुकवतात काय सुकवतात ते पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवतात. चला छोटाच व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. जवला मासेमारी कशी पकडतात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय मल्हार, जय एकवीर.